वर आलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेले सर्व शिवसैनिक बंधू भगिनी आणि माता, श्रीरामपूरमध्ये प्रवेश केल्यापासून माननीय उद्धवजी यांचे प्रचंड जल्लोषात स्वागत इकडल्या जनतेने केलं। ठिकठिकाणी लोक त्यांच्या स्वागतासाठी थांबले होते। श्रीरामपूर म्हणजे जणू दुसरी अयोध्या झाले अशा प्रकारे त्यांचं स्वागत चाललं होतं। याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये सत्याचं शिवधनुष्य घेऊन जर आज कोणी लढत असेल तर ती शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे। अनेक प्रश्न या महाराष्ट्रामध्ये आहेत, या जिल्ह्यामध्ये आहेत आणि राज्यकर्ते जे आहेत हे फक्त पक्षफोडा, गुंडगिरी, झुंडशाही याच्यामध्येच अडकलेले आहे। एखादा पक्षाचा मोठा नेता फोडायचा, त्याच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप असू द्या किंवा गुन्हेगारीचा आरोप असू द्या, त्याला भाजपात सामील करून घ्यायचा। काल आपण त्याच्याविषयी काय आरोप केले होते, काय बोललो होतो हे विसरून जायचं आणि त्याचा जयजयकार करायचा। अजित पवार गेले, शिवसेनेतून मिंधे गेले, आज अशोक चव्हाण गेले। आज दुपारी 12 वाजता ते भाजपवासी झाले। आयुष्य काँग्रेसमध्ये गेलं, सर्व काही काँग्रेसने दिलं। अजित पवारला सर्व काही काकाने दिलं, मिंदेला सर्व काही बाळासाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी दिलं। पण जेव्हा लढण्याची वेळ येते, जेव्हा पक्ष संकटात असतो, जेव्हा नेता संकटात येतो, तेव्हा हे पळपुटे पळून जातात। आज अशोक चव्हाणना घेतलं। मला अशोक चव्हाणचं वाईट वाटत नाही, मला भारतीय जनता पक्षाची दया येते की ज्या अशोक चव्हाणांवर पंतप्रधान मोदीपासून देवेंद्र फडणवीस पर्यंत सगळ्यांनी भ्रष्टाचाराचे एवढे आरोप केले, आदर्श घोटाळा। म्हणजे कारगिलच्या युद्धामध्ये जे जवान शहीद झाले, त्या जवानांच्या शहीद कुटुंबासाठी, त्या शहीद जवानांच्या कुटुंबासाठी मुंबईमध्ये घरं बांधायची होती। तो भूखंड या लोकांनी ताब्यात घेऊन स्वतःसाठी 32 माळ्याची बिल्डिंग बांधली। आपापसात ती घरं वाटून घेतली शहीद जवानांची। भारतीय जनता पक्षाने अशोक चव्हाण यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप केले, कोर्टात गेले। नरेंद्र मोदी नांदेडला आले पंतप्रधान, आणि त्यांनी भाषणात सांगितलं की शहीदांचा अपमान अशोक चव्हाणांनी केला, काँग्रेसनं केला। देवेंद्र फडणवीस अनेकदा बोलले अशोक चव्हाण हा लीडर नाही तर डीलर आहे, आणि आज त्यात अशोक चव्हाणचा कलंक आपण आपल्या माथ्याला लावून फिरताय। अशा भारतीय जनता पक्षाचं काय करायचं हे ठरवायची वेळ आता आलेली आहे। राज्यातले सगळे भ्रष्ट नेते, सगळ्यांना गोळा करायचं, सगळ्या भ्रष्टाचारांना, आणि आपल्या पक्षात घ्यायचं आणि आपला पक्ष वाढवायचा प्रयत्न करायचा। मग तुमचा पक्ष कुठे आहे? कुठे आहे भारतीय जनता पक्ष? त्या भारतीय जनता पक्षाची भ्रष्ट काँग्रेस झाली आणि तुम्ही आम्हाला, आमच्या लोकांना गुन्हेगार ठरवता, अपराधी ठरवता आणि तुरुंगात टाकता। अरे ज्यांना तुरुंगात टाकायला पाहिजे ते तुमच्या पक्षामध्ये। या तुमच्या जिल्ह्यामध्ये किती गुंडगिरी वाढली। मगाशीच मी गडाख साहेबांशी बोलत होतो,
दोन वकील दाम्पत्याचा खून झाला ते कोणती आढाव, राजाराम आढाव आणि त्यांच्या पत्नी यांचा खून या भागामध्ये झाला. कोणी केला खून त्यांचा? वकील दाम्पत्याचा खून होतोय. दरोडेखोरी, खंडणीखोरी या जिल्ह्यामध्ये वाढते, राजकीय आश्रयाने वाढते आणि त्याला सरकारचं समर्थन मिळत आहे. अशा वेळेला आपण काय करायचं? अशा वेळेला जर या सगळ्यांशी लढण्यासाठी कोणी ठामपणे उभे राहणार असेल तर ती आपली शिवसेना आहे, हे लक्षात घ्या. आज या सगळ्या प्रवृत्तीविरुद्ध या महाराष्ट्रामध्ये लढणारे फक्त माननीय उद्धव ठाकरे साहेब आहेत आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या मागे ठामपणे उभा राहिलेला दिसतो आहे. उद्या भविष्यातलं जर राज्यातलं परिवर्तन होणार असेल तर ते उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. आणि म्हणून आज या श्रीरामपूरमध्ये आपण ज्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं, ते स्वागत, ते प्रेम, तो जिव्हाळा असाच कायम ठेवा. आणि मला खात्री आहे उद्याच्या प्रत्येक निवडणुका, मग विधानसभेच्या असतील, लोकसभेच्या असतील, इथे शिवसेनेच्या उमेदवाराला आपण विजयी कराल आणि उद्धव ठाकरे साहेबांच्यात बळकट कराल. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.